आज अश्विन शुक्ल प्रतिपदा शके 1934 घटस्थापना सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेची स्थायी समिती अखेर लोकशाही आघाडीच्या ताब्यात, काँग्रेसच्या रवींद्र फाटकांची सभापतीपदी निवड। ठाणे जिल्हा वकील संघटनेची 3 नोव्हेंबरला निवडणूक आणि एकात्मिक आदिवासी विकास योजनेअंतर्गत पहिल्या तिमाहीत 1 पैसाही खर्च नाही। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे महापालिकेची स्थायी समिती अखेर लोकशाही आघाडीच्या ताब्यात आली असून अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनंतर स्थायी समितीच्या सभापतीपदाची माळ काँग्रेसच्या रवींद्र फाटकांच्या गळ्यात पडली। ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि लोकशाही आघाडी यांचं समसमान बळ होतं। 16 सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये युती आणि आघाडीकडे प्रत्येकी 8 सदस्य होते। त्यामुळे फाटाफूट न झाल्यास चिठ्ठी टाकूनच सभापती पदाची निवड करावी लागणार होती आणि अपेक्षेनुसार चिठ्ठी टाकूनच ही निवड झाली। अतिशय कडेकोट बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली। सदस्य वगळता अगदी आमदारांनाही निवडणूक प्रक्रियेपासून लांब ठेवण्यात आलं होतं। हात वर करून मतदान घेण्यात आलं। त्यावेळी लोकशाही आघाडीचे रवींद्र फाटक आणि युतीचे विलास कांबळे या दोघांनाही 8-8 मतं मिळाल्याचं उघड झालं। त्यामुळे चिठ्ठी टाकून सभापती निवडण्याचा निर्णय घेण्यात आला। चिठ्ठी कोणी उचलायची यासाठी सुरुवातीस चिठ्ठी टाकण्यात आली। आघाडीतर्फे रझिया शेख तर युतीतर्फे मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची चिठ्ठी तयार करण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुधाकर चव्हाण यांनी चिठ्ठी उचलली। त्यावेळी रझिया शेख यांचं नाव आलं। यानंतर सभापती निवडण्यासाठी चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या। त्यावेळी रझिया शेख यांनी उचललेल्या चिठ्ठीतून रवींद्र फाटक यांचं नाव आल्यानं फाटक यांची सभापतीपदी निवड झाली। एक प्रकारे देवीचा कौलच त्यांना मिळाला। स्थायी समिती लोकशाही आघाडीच्या ताब्यात आल्याचं दिसताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला। राष्ट्रवादीचे योगेश जानकर आपला विजय झाल्याचं ओरडत बाहेर आले। बाहेर कार्यकर्ते आणि पत्रकार यांची एकच गर्दी झाली होती। निकाल ऐकताच ही सर्व गर्दी आत शिरल्यामुळे बरीच रेटारेटी झाली। यामध्ये सभागृहाच्या दरवाजाची काच तुटली, खुर्च्या अस्ताव्यस्त पडल्या। 2005 ते 2006 मध्ये रवींद्र फाटक यांनी स्थायी समिती सभापतीपद भूषवलं होतं। तब्बल 20 वर्षांनंतर महापालिकेची आर्थिक नाडी शिवसेनेच्या हातून गेली आहे। एक प्रकारे देवी लोकशाही आघाडीलाच पावले। यापुढची 5 वर्ष सत्ता आम्हीच राबवू असा दावा रवींद्र फाटक यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना केला। देवी आमच्या लोकशाही आघाडीला पावलेली आहे। याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेमध्ये लोकशाही आघाडी सत्ता करेल असं मी आज आपल्याला ठामपणे सांगतो। या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत एकात्मिक आदिवासी विकास योजनेअंतर्गत आदिवासी भागासाठी 1 पैसाही खर्च करण्यात आलेला नाही। एका अहवालातून ही बाब उघड झाली आहे। एकात्मिक आदिवासी विकास योजनेअंतर्गत आदिवासी विकासासाठी 412 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। यापैकी 266 कोटींचा निधी प्रत्यक्षात मिळालाही, पण पहिल्या तिमाहीत म्हणजेच जून अखेरपर्यंत यापैकी 1 पैसाही आदिवासी विकासासाठी खर्च न झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे। 2009-2010 मध्ये एकूण निधीपैकी 79% खर्च आदिवासी विकासावर झाला होता। त्यानंतरच्या वर्षी 100%, तर 2011-2012 मध्ये हा खर्च 88% झाल्याचं या अहवालात म्हटलंय। मागासवर्गीय विकास कार्यक्रमांतर्गत 137 कोटी रुपये मिळाले, पण पहिल्या तिमाहीत या कार्यक्रमावरही 1ही पैसा खर्च झाला नाही। या कार्यक्रमांतर्गत 169 कोटी रुपयांच्या निधीपैकी 147 कोटींची तरतूद करण्यात आली होती। त्यापैकी 137 कोटी रुपये उपलब्ध झाल्याचं या अहवालात म्हटलंय। मागासवर्गीय विकास कार्यक्रमावर 2009-2010 मध्ये 79%, तर त्या पुढील वर्षी विक्रमी असे 121%, तर त्यानंतरच्या वर्षी पुन्हा अवघा 70% खर्च झाल्याचं या अहवालात म्हटलंय। स्वातंत्र्याच्या 61 वर्षांनंतर जिल्ह्यातील 1326 पाड्यांपैकी 61 पाड्यांवर अद्यापही वीज पोहोचलेली नाही, तर 1163 पाड्यांवर वीज पोहोचली असून यामध्ये जव्हार तालुक्यातील 273, मोखाड्यातील 218, विक्रमगडमधील 423, तर वाड्यातील 412 पाड्यांचा समावेश असल्याचं या अहवालात म्हटलंय।
वंदना चित्रपटगृहासमोरील एकेरी मार्गावर उलट दिशेनं येणाऱ्या वाहतूक पोलिसांनी दिलेल्या धडकेत 3 महिला जखमी झाल्या असून यात 2 विद्यार्थिनींचा समावेश आहे। वंदना चित्रपटगृहासमोरील रस्ता एकदिशा करण्यात आलाय। दुपारी शाळा सुटल्यावर प्रणोती मनवल या आपली मुलगी श्रुती आणि तिची मैत्रीण सई सरोडकर अशा दोघींना घेऊन घरी चालल्या होत्या। वंदना चित्रपटगृहासमोर वाहतूक शाखेचा हवालदार पोलिसांना आज दिल्या जाणाऱ्या नव्या गाडीवरून यू टर्न मारत होता। म्हणजे या रस्त्यावरून होत असलेल्या वाहतुकीच्या उलट्या दिशेनं तो येत होता। त्याच वेळी मनवल सरळ चालल्या होत्या। त्यांनी हॉर्न देऊनही या हवालदाराचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही आणि मनवल यांच्या स्कूटीला हवालदारानं धडक दिली आणि यामध्ये या तिघीही जखमी झाल्या। अपघात झाल्यावर रस्त्यावरील नागरिकांनी या तिघींना जवळच्याच रेड क्रॉसच्या रुग्णालयात नेलं। तोपर्यंत धडक देणारा हवालदारही सोबत होता, मात्र नंतर तो गायब झाला। यावरून जमाव संतप्त झाला। काही वेळ रास्ता रोकोही करण्यात आला। अखेर पोलिसांनी धाव घेतली आणि जमावाला काहीसं दरडावतच त्यांनी बाजूला केलं। धडक देणाऱ्या पोलिसाला समोर आणावं अशी जमावाची मागणी होती, तर पोलीस आम्ही त्याच्यावर कारवाई करू म्हणत त्यालाच पाठीशी घालत असल्याचं दिसत होतं। ठाणे जिल्हा वकील संघटनेची निवडणूक येत्या 3 नोव्हेंबर रोजी होतीये। गेल्या महिनाभर या निवडणुकीची चर्चा होती। काल ज्येष्ठ विधिज्ञ विकी हिंगोरानी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांनी जिल्हा वकील संघटनेच्या कार्यकारिणीची निवडणूक 3 नोव्हेंबरला होईल असं सांगितलं। या निवडणुकीसाठी 19 आणि 20 ऑक्टोबरला अर्ज स्वीकारले जाणार आहेत। एकूण 2,500हून अधिक सदस्यांपैकी 1439 सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे। प्रभाकर हेगडे यांनी अनेक वर्ष अनभिषिक्तपणे ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्षपद भूषवलं होतं। त्यानंतर मात्र सलग अध्यक्षपद कुणालाच भूषवता आलेलं नाही। या निवडणुकीत हेमंत सावंत, त्रिंबक कोचेवाड, यशवंत म्हस्कर आणि मदन ठाकूर असे 4 जण अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। हेमंत सावंत हे फौजदारी दाव्यांमधील निष्णात वकील समजले जातात, तर त्रिंबक कोचेवाड विधी सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत। एखाद्या राजकीय निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूकही गाजतीये। राजकीय निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही सर्व प्रलोभनं वापरली जातात। त्यामुळे ठाणे जिल्हा वकील संघटनेचं अध्यक्षपद कोण भूषवणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली। ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यात सुरक्षा रक्षकाला यश आलं। काल रात्री 8च्या सुमारास छोटू लखन या चोरानं प्रवेशद्वार क्रमांक 3 इथून महापालिकेचे स्लीपर मेट चोरी करत असताना आरक्षक सुभाष कडू यांनी पाहिलं। त्यांनी सुरक्षा रक्षक विनायक जाधव यांना ही माहिती दिली। जाधव यांनी छोटू लखनला पकडण्याचा प्रयत्न केला, पण छोटू लखन तिथून पळू लागला। तेव्हा जाधव यांनी त्याचा पाठलाग केला। पालिका मुख्यालयापासून चंदनवाडी सिग्नल पर्यंत पाठलाग केल्यावर छोटू लखनला पकडण्यात जाधव यांना यश आलं। जाधव यांनी त्याच्याकडून चोरी केलेलं स्लीपर मेट ताब्यात घेतलं। गेले काही दिवस ठाणे महापालिकेत चोरीचे प्रकार घडत होते, पण सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रत्येक प्रवेशद्वारावर लक्ष ठेवणं अशक्यप्राय बाब आहे। मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी 5 प्रवेशद्वार आहेत। सुरक्षेसंदर्भात कालच पालिका सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक झाली होती। या चोरीमुळे पालिकेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ठाणे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसह त्याच्या कुटुंबातील 5 जणांच्या विरोधात एका नवविवाहितेचा छळ आणि हत्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत। रेल्वे सुरक्षा दलाचा जवान हेमराज परदेशी याचं सरिताशी लग्न झालं होतं। लग्नानंतर थोड्याच दिवसात या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली। हुंडा आणण्यासाठी हेमराज आणि त्याच्या वडिलांनी सरिताचा छळ सुरू केला। सरिता काहीच आणू शकत नसल्यामुळे तिच्या दिरांनीही तिचा छळ आणि तिला मारहाण सुरू केली। काल रात्री अशाच वादात तिच्या दिरानं तिच्यावर जोरदार काठीनं प्रहार केला। यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी पोलिसांनी हेमराज परदेशी, वडील धनराज, आई पार्वती तसंच दीर चमनलाल परदेशी आणि रवी परदेशी अशा 5 जणांना हुंड्यासाठी छळ आणि सरिताच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। ठाणे जिल्ह्यामध्ये सुमारे 2000 देवींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली।
देवींची प्रतिमा आणि घटस्थापनही करण्यात आली आहे। ठाणे शहरात सुमारे 1000च्या आसपास देवींचे आगमन होणार आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयात 1323 मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली। 778 ठिकाणी देवीच्या प्रतिमेची पूजा तर 13 ठिकाणी घटस्थापना करण्यात आली। ठाणे शहरात 96 सार्वजनिक मूर्ती, 6 ठिकाणी प्रतिमा तर 10 ठिकाणी घटस्थापना करण्यात आली। कल्याणमध्ये 133 सार्वजनिक मूर्ती, 76 प्रतिमा तर 16 ठिकाणी घटस्थापना झाली। वागळे परिमंडळात 145 सार्वजनिक मूर्ती, 29 प्रतिमा तर 16 ठिकाणी घटस्थापना करण्यात आली। गणेशोत्सवाप्रमाणेच खड्डेमुक्त मंडप उभारण्याचे पालिकेचे निर्देश धाब्यावर बसवण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्ते खणून मंडप उभारण्यात आले आहेत। शारदीय नवरात्रोत्सवास आज ठिकठिकाणी प्रारंभ झाला। ठाण्यातील गावदेवी आणि घंटाळी मंदिरांमध्ये आज नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला। घंटाळी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात सकाळी मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा मातेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आज सकाळी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरात देवीच्या मूर्तीला दुग्ध स्नान घालून देवीची पूजा करण्यात आली। यावेळी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनाकरता उपस्थित होते। नवरात्रोत्सवाच्या काळात घंटानाद, आरती, भजन कीर्तन, पठण असे कार्यक्रम होणार असल्याने इथलं वातावरण मंगलमय आणि पवित्र झालंय। नवरात्रोत्सवात विद्येची सरस्वती, धनसंपत्तीची महालक्ष्मी तर दुर्जनांचा नाश करणाऱ्या महाकालीची पूजा केली जाते।